Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. हॅलो फ्रेंड, कसे आहेत सगळे? तर आहे माझा आजचा बड्डेचा ब्लॉग आणि हे आहे आमचं मिडनाईट बड्डे सेलिब्रेशन. तर मिडनाईट बड्डे सेलिब्रेशन झाल्यावर इथं बघा अंशी आणि तिचे बाबा कसे केक खात बसले. आणि त्यानंतर मग केक खाल्ल्यानंतर तिला मला दूध पाजायचं होतं, मग मी तिला दूध पाजायला घेतलं. आणि त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढत होतो. फोटो वगैरे काढल्यानंतर मी इथं तिला दूध पाजायला घेतलं, कारण दूध पाजूनच मी तिला झोपवते. आणि तिला फुलपात्र भरून दूध पाजलं तर ती रात्रभर उठत नाही आणि ते त्रास पण देते. आणि मग सकाळ झाली. सकाळी इथं मी मस्तपैकी चहा केला होता गरम गरम त्यांच्यासाठी. त्यांना माझा आजचा चहा खूप आवडतो. आणि बघा मस्त असा चहा रेडी आहे त्यांच्यासाठी. मी चहा केला आणि मस्तपैकी म्हटलं नाश्त्याला त्यांचं फेवरेट पालक भजी केले होते. नुसतं असे कुरकुरीत असे पालक भजी झाले होते, ते केले. आणि पालक भजी खाल्ल्यानंतर मग मी थोडंसं घरातलं आवरायला घेतलं. ते पण ऑफिसला गेले होते आणि आज त्यांचा हाफ डे होता, तर ते हाफ डे येणार ते. पालक भजी बघा कसे कुरकुरीत मस्त दिसतं एकदम. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पालक भजी खाल्ल्यानंतर ते ऑफिसला गेले आणि मग माझी काही घरातले कामं होते ते मी केली. अंशिकाला दूध वगैरे दिलं आणि धुणं टाकायचं होतं मला मशीनमध्ये. मशीन लावायचं होतं तर मशीनमध्ये धुणं टाकून घेतलं. आणि त्यानंतर घरातली पण झाडझूड वगैरे केली. आणि मग मला खूप दिवसाची फरची पुसायची होती, तर फरची पण पुसून घेतली. तर इथं मशीनमध्ये फरची पुसून घेतली. फरची पुसल्यानंतर घर एकदम छान दिसतं, क्लीन दिसतं, एकदम फ्रेश वाटतं. आणि त्यानंतर मग मी फरची वगैरे पुसली. मग जरा बसले होते, पण मी रात्री डोस्याचं भिजत टाकलं होतं. मला डोसे करायचे होते, इडली आणि डोसे, पण रात्री उशीर झाला होता. पण मग म्हटलं डोसेच बनवूया आज आणि सांबार बनवूया. माझ्या मिस्टरांना खूप आवडतं सांबार आणि डोसे. आणि इथं उन्हामध्ये थोडं म्हटलं गरम होतल्यानंतर अंशिकाला आंघोळ करून घेतली. ती मस्त फ्रेश वाटत होतं तिला अंशिकाला आंघोळ करतानंतर. आणि तिला रेडी वगैरे केलं, कपडे घालून मस्त ती रेडी झाली. आणि मग म्हटलं चला आता आपण पण तिला रेडी करू. मग मी पण रेडी वगैरे झाले आणि थोडं रिलॅक्स बसले होते छान. म्हटलं बसू थोडा आराम करू. आणि अंशिका बघा कशी तिच्या आजीसोबत खेळते. त्या दोघींचं सगळी घेतली तोंडात टाकली सगळी. काय करते मला? सायकल खेळते. बचा. कोणतं गाणं म्हणायचं? कोणतं? चंदा तू. ओके म्हणा. थोडा आराम केला. त्यानंतर मी इथं सांबार बनवायला घेतलं. मस्त कांदा, टोमॅटो, मिरची, त्याच्यानंतर हे असं प्रकारे अशा प्रकारे मी इथं सांबार तयार करून घेतलं. मस्त असा कलर आलेला आहे आणि छान एक 5 मिनटं उकळून घेतलं. आणि त्यानंतर ते पण आले आणि त्यांना मग डोसे करून दिले. मी पण डोसे करून घेतले, आईंना पण डोसे करून दिले होते. आणि सांबार पण इथं मस्त गरम करायला ठेवलं. परत थोडंसं उकळून घेऊ म्हटलं, गरम गरम छान लागतं. तर सांबार गरम करून घेतलं आणि एकदम छान लागतं. माझ्याकडे जास्त काही वस्तू नव्हत्या, तर शेंगा वगैरे नव्हत्या, तर शेवग्या शेंगा वगैरे मी काही याच्यामध्ये टाकलं नाही, फक्त आपलं कांदा टोमॅटो. आणि ते झालं. त्याच्यानंतर थोडा आम्ही दुपारी आराम केला. मग संध्याकाळी आम्ही केक आणायला आलो होतो. तर इथं छान असा ब्लॅक फॉरेस्ट केक घेतला आणि घरी आलो आणि संध्याकाळची बड्डेची तयारी. हाय, तर आता फायनली बड्डेची सगळी तयारी झाली आहे. आता ऑप्शन वगैरे आम्ही करून घेतो. इथं बघा तुम्ही अंशिका आणि ते सगळे रेडी झाले, आई पण रेडी झाले. आता केक वगैरे कापून घेऊ आणि मग चला. पहिले पटापट फोटो काढून घेतो. तर केक वगैरे ठेवल्यानंतर आईंनी त्यांना ऑप्शन करून घेतलं. त्याच्यानंतर मी पण केलं आणि आईंनी ऑप्शन केलं आणि अंशिकाला पण तिला पण वाटलं होतं. हॅपी बर्थडे टू यू.
हॅपी बर्थडे टू यू केक कट केल्यानंतर तानशिकाला इथं थांबवायचंच नव्हतं. ती खूप केक आवडलाच होता तिला, त्याच्यावरती खूपच केक खात होती. आणि त्यानंतर मग आम्ही आमचे काही फोटोज काढले. तर ते फोटो आहे, मस्त आले एकदम फोटो. सो फायनली बड्डे झालेला आहे. तर बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटत राहू पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा. आणि असेच खुश राहा, खात राहा, व्यवस्थित राहा. तोपर्यंत बाय बाय.